प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 15 मार्चच्या भागामध्ये आता स्वतः सई या सगळ्यामध्ये नकार देत पूर्णपणे आता या फॅशन डिझायनिंगचा म्हणजे मॉडेलिंगचं हे सत्य खोडून काढणार आहे। इकडे मुक्ता सांगत असते सईच्या शाळेमधून फोन आला होता, सईच्या शाळेची फी भरणं बाकी आहे। आता इकडे सावनी सईला या सगळ्यामध्ये काम करायला लावेल आणि या सगळ्यामध्ये आता सईला ही फी भरण्यासाठी ती मॉडेलिंग करायला लावणार। यावरती आता इकडे सागर म्हणतो दरवर्षी सईची फी मी ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये भरतो, पण यावेळेला मुद्दामच मी फी भरली नव्हती, कारण या सगळ्यामध्ये सईला आता मुक्ता इकडे सावनी सांभाळू शकत नाही, हे मला सत्य दाखवून द्यायचं होतं। यावरती स्वाती म्हणते पण दादूस तिने याचा काय उहापोह केला बघितलास ना, स्वतःच्याच मुलीला शाळा सोडून मॉडेलिंग करायला लावते, शाळेचं महत्त्वच काही नाहीये आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी त्या मुलीचा वापर करते। सागर म्हणतो किती काही झालं ना तरी या सगळ्यामध्ये मी तिचा हा चाल बिलकुल यशस्वी होऊ देणार नाहीये, मी तिला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकवणार। यावरती आता इकडे मुक्ता सांगते या सगळ्यामध्ये मी आता तिला सोडणार नाही। मुक्ता निघून जाते, तिला आता या सगळ्यामध्ये जायचं असतं ते म्हणजे सईच्या इथे आता गोदाई म्हणून गोदाक्का म्हणून। तोपर्यंत मुक्ता तयार व्हायला निघते, त्यापर्यंत इंद्रा सांगायला लागते म्हणजे कसं आहे ना, चांगुलपणा करावा पण किती चांगुलपणा करावा, सागऱ्या तुझ्या बायकोला चांगुलपणामध्ये कुठे थांबावं या गोष्टी समजतच नाहीत, तिला जरा समजाव। म्हणजे बघ ना, आधी त्या सावनीला इथे घेऊन आली, चांगुलपणाच्या नावाखाली सावनीला इथे आणला, सावनीला इथे आणल्यानंतर मग आता आदित्यला इथे आणून सईला तिकडे पाठवला, हा चांगुलपणा दाखवायची काही गरज होती? यावरती सागर म्हणतो काय बोलते साई, आदित्यने ऐकल्यानंतर काय होईल? यावरती इंद्रा म्हणते ऐकू दे, काय आहे ना तुझी बायको जरा जास्तच हे करायला लागलेली आहे आणि त्यात आता हिनेच आधी त्याची बहीण मिहिरला सोडून गेली म्हणून मिहिरचं आयुष्य सुधरवायला कोमल सोबत लग्न लावून दिलात आणि आता काय करते, स्वतःहून तिच्या बहिणीला इथे आणून ठेवलाय, म्हणजे आता तिला दुसरीकडे कुठे न्यायला जागाच नव्हती, इथे आणला म्हणजे मिहिर इथे येणार आणि मग स्वतःच माझ्या कोमलचं लग्न त्याच्यासोबत लावून त्याचं लग्न मोडण्याचा हिचा प्लॅन आहे। सांग मला तू काय हिला बोलायचंय, हिला काय करायचंय, या गोष्टी तुला कळल्या पाहिजेत सागऱ्या। तू या सगळ्यामध्ये या गोष्टी खूप लाईट घेतोयस आणि तू या सगळ्यामध्ये जे काही करतोयस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये। असं म्हटल्यावरती सागर म्हणतो हे बघ, जितकी काळजी कोमलच्या आयुष्याची तुला आहे ना, तितकीच काळजी कोमलच्या आयुष्याची तिला पण आहे। ती या सगळ्यामध्ये आता काहीही चुकीचं घडू देणार नाहीये की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोमलचं आयुष्य बर्बाद होईल, तू तिची काळजी करू नकोस। असं म्हणत सागर आता या सगळ्यामध्ये गोष्टी समजावून सांगत असतो आणि गोष्टी आता पटवून पण देत असतो, पण आता इंद्राला काही समजत नसतं। इंद्रा या सगळ्यामध्ये स्वतःच आता रागराग करत असते आणि स्वतःच या सगळ्यामध्ये आता चिडचिड करत असते। तोपर्यंत मग आता मुक्ता इकडे मिहिकाकडे येते, मिहिकाकडे आल्यावरती मुक्ता तिला आपल्या जवळ घेते, मिहू रडू नकोस असं म्हटल्यावरती आता मिहिका घाबरते, ताई अगं मला या सगळ्यामध्ये ना अशा प्रेमाची सवयच नाहीये, म्हणजे ना हर्षवर्धन मी बेसावत असताना कधीही माझ्यावरती अटॅक करायचा, मागून यायचा, माझा हात पिरगळायचा, कधीही मला लाथाबुक्क्यांनी मारायचा, मी झोपलेली असताना माझ्या तोंडावरती पाणी मारायचा आणि हे सगळं करून त्याचं जर का मन नाही भरलं ना तर कधीही माझ्यावरती वाटेल तसा हल्ला करायचा। असं म्हणत ती आता रडत असते आणि या सगळ्यामध्ये आता जे काही सांगत असते त्यामुळे आता इकडे मुक्ता सुद्धा हादरते। मुक्ता म्हणते हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, काही झालं तरी ही मुक्ता तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे, आता तू एका सेफ आणि सिक्युअर वातावरण आहेस, तू कोणतीही काळजी करू नकोस, तुझ्यापासून हे वातावरण कुणीही हिसकावून घेणार नाही। यावरती ती सांगते तरी सुद्धा माझ्या मनात एक अशी अनामिक भीती आता अशीच लागून राहिलेली आहे की या सगळ्यामध्ये कसं होईल, मला तो पुन्हा आला तर पकडून नेला तर काय होईल, असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये घाबरलेली असते आणि आता घाबरलेल्या तिला सावरण्याचं काम मुक्ता करते। काहीही होणार नाहीये, मी जोपर्यंत इथे आहे तुला मी काही होऊ देणार नाही, असं म्हणत ती आता तिला सावरत असते आणि हे बघ जोपर्यंत या ठिकाणी आहेस ना तू सेफ आहेस, तू स्वतःला सेफ सिक्युअर फील कर, असं म्हणत ती तिला समजवते। नंतर तिला आपल्या जवळ घेते आणि नंतर ती गोदा बनून पुन्हा एकदा सईकडे येते। सईकडे आल्यावरती सई झोपलेली असते, झोपलेल्या सईला छानपैकी आता उठवण्यासाठी आपला पदर ओला करते, तिच्या डोळ्यावरून पदर फिरवते आणि तिला उठवते।
ती उठल्यावरती तिला आता पदरामुळे मुक्ताईच आपल्या जवळ आहे असा भास येतो आणि धावत येऊन सई आता बिलकते, मुक्ताई मुक्ताई असं म्हणत ती आता मुक्ताला बिलकते. या सगळ्यामध्ये मुक्ताला खूप आता भरून येतं. मुक्ता लगेच तिला जवळ घेते आणि जवळ घेतल्यावरती मुक्ता आता तिला सांगायला लागते, काय झालं माझे बाळाले काय झालं असं म्हणत ती आता प्रेमाने तिला जवळ घेते. यावरती ती सांगते, काही नाही, मला ना असं सकाळी तुला पाहिल्यावरती मुक्ताईची आठवण आली असं म्हटल्यावरती सई तिला ती जवळ घेते आणि सांगते, चले तुला तयार व्हायचं आहे ना. आणि यावरती सई सांगते, तू आज उशिरा का आलीस. त्यावरती मुक्ता सांगते, अगं काय सांगू, आता म्हातारी झाले ना, मला या सगळ्यामध्ये धावपळ जमत नाही, जरा माझं काम पण स्लो झालंय आणि म्हणून मी जरा सावकाश आले. तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये आता मी तुझ्या जवळच आहे, पण तू घाबरू नकोस, मी तिला सोडून कुठे नाही जाणार असं म्हणत ती आता सईला जवळ घेते आणि आता तिला आटपायला सांगते. मी तुझ्या आवडीचं काहीतरी खायला करते असं म्हणत ती खाऊ बनवण्यासाठी जाते. सई ती तयार व्हायला जाते. तोपर्यंत मिहिर आता कामासाठी निघालेला असतो. तेवढ्यात त्याला कोमल सांगते, अरे माझा टिफिन नाही तयार, तू निघालास सुद्धा. त्यावरती मिहिर सांगतो, हो मी निघाले, राहू दे, मी बाहेर जाऊन काहीतरी ऑर्डर करेन, तू उगाच दगदग करू नको, घरामध्ये तुझी खूप धावपळ होते. म्हणजे आता घरातलं बघायचं, सईला तयार करायचं, सईचं हे करायचं, हे सगळं करताना तुला त्रास होत आहे आणि आज न मला सईला स्कूलमधून आणायला जमणार नाहीये, तुला जर का जमलं आणायला तर बरं होईल. यावरती ती सांगते, नाही गोदा आहे, गोदा आणेल असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मग गोदाक्कांना सांग तिला आणायला. असं म्हणत असताना इकडे आता सावनी हे सगळं पाहते आणि सावनी विचार करायला लागते, बरं झालं मला ना या दोघांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी चांगलाच आता हे मिळालेलं आहे. या दोघांना फूट पाडून जोपर्यंत मी वेगळं करत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता येते आणि ती सांगते, कोमल खरं सांगू का, तर आपल्याला दोघींना याच्या आधी कधीच एकमेकींच्या सोबत इंटरॅक्शन झालं पण नाही किंवा या लोकांनी करू पण दिलं नाही. मी तुला जे सांगण्याचा प्रयत्न करते ते ऐक. अगं तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये ही मुक्ता आहे ना, ही मुक्ता खूप चालू बाई आहे. आत्ता तुला माहित नसेल, तुझा नवरा सांगून गेलाय तुला की तो या सगळ्यामध्ये कुठे जातोय, तर तो जात आहे ऑफिसला. पण मला माहिती आहे ना, तो ऑफिसला गेलेलाच नाहीये. काल सुद्धा तो तुला ऑफिसला जातो सांगून कुठे गेला होता, तुला माहिती आहे. हेच दाखवण्यासाठी मी तुला काहीतरी दाखवते असं म्हणत ती आता इकडे तिला व्हिडिओ दाखवते की तो हर्षला मारायला गेला असतो. हर्षला मारताना तो सारखं बोलत असतो, त्रास देशील, माझ्या मिहिकाला त्रास देशील. यावरती ती सांगते, बघितलंस हा काय बोलतोय तोंडाने बोलताना, माझी मिहिका, तुला कळतंय का. म्हणजे अजूनही याच्या डोक्यातून मिहिकाचं खूळ गेलंय का, हा अजूनही मिहिका करतच बसलाय, तुला समजतंय का. म्हणजे या सगळ्यामध्ये अजूनही याला आता मिहिकाचं हे सगळं, ती मिहिका त्याचीच वाटतीये त्याला आणि तुला तो जवळचं मानतच नाहीये. आता त्याचं लग्न झालंय ना, मग त्याने तुझ्या जवळ सगळं हे करायला नको का, तू सांग बरं. असं म्हणत इकडे आता चिडलेली असते कोमल. उगाचच हे काहीतरी सावनी सांगत असते आणि त्यावरती आता सावनी म्हणते, हे बघ, हे जर का असंच चालू राहिलं ना तर तुझा नवरा तुझ्या तावडीतून कसा सटकून जाईल तुला कळणार पण नाही आणि तो कधी त्या मिहिकाच्या तावडीत अडकेल तुला माहीत नसेल. या दोन बहिणींचा असा डाव असतो ना की या दोन बहिणी दुसऱ्यांचा संसार मोडतात. म्हणजे आता मुक्ताने तरी काय केलं, माझा संसार मोडला आणि आता सागरसोबत लग्न केलं, बरोबर ना, माझाच नवरा घेतला. हिने काय केलं, हिने पण हर्ष माझा होणारा नवरा गटवला आणि आता तुझ्या नवऱ्याच्या मागे लागले. या दोन बहिणींना सवयच आहे हे सगळं करण्याची. त्यामुळे तू या सगळ्यामध्ये आता अलर्ट राहा आणि अलर्ट राहून या दोन बहिणींची कारस्थानं समज. तोपर्यंत मुक्ता येते आणि मुक्ता आता सावनी जे काही कान भरण्याचं काम करत असते ते सगळं ऐकते. ऐकल्यावर ती मुक्ता विचार करते, नाही, या सावनीला धडा शिकवायलाच पाहिजे. म्हणजे आता ही उगाचच कोमल आणि यांचा संसार सुद्धा बिघडवायचं काम करेल. असं म्हणत मुक्ता आता इकडे हे करत असते. तोपर्यंत सई तयार होते आणि छानपैकी सई आता डायनिंग टेबलवरती तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट करत असताना तिकडे आता लगेचच मुक्ता येते आणि तिला भरवायला लागते. तेवढ्यात सावनी येते आणि हे सगळं खाण्याचं राहू दे, चल आत्ता निघूया. तितक्यात सई मुक्ताला सांगत असते, अगं सांगू का गोदा अक्का, आमच्या इथे ना एक कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला गॅस न वापरता काहीतरी बनवायला सांगितलंय. तर गॅस न वापरता जे काही बनवायला सांगितलंय ते बनवण्यासाठी आता मी भेळ करू का. यावरती मुक्ता म्हणते, हो तू भेळ करू शकतेस ना, यासाठी काही गॅस वगैरे लागतच नाहीये. आणि याला
त्याच वेळेला मग आता इकडे सावनी येते आणि आज काही नाही करायचंय, चल माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता बाहेर चल. यावरती सई म्हणते, नाही माझी आज कॉम्पिटिशन आहे, मी तुझ्यासोबत कुठेच बाहेर येणार नाही. त्यावरती ती म्हणते, असं काय करतेस अगं, कॉम्पिटिशन वगैरे जाऊ दे, मी तुला कुठे नेते तिकडे पहिले चल. अगं ही कॉम्पिटिशन महत्त्वाची आहे, तुझ्यासाठी मॉडेलिंगचं मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे, शॅम्पूची ॲड आहे आणि ती ॲड करायला पहिले चल. असं म्हटल्यावर ती सई आता चिडते आणि आज नाही, आपण आता उद्या जाऊया का, उद्या जाऊन आपण हे सगळं करूया का. त्यावरती चिडलेली सावनी म्हणते, उद्या बिद्या काही नाही, आजच्या आज जायचं आहे आणि आजच जाऊन हे सगळं करायचं आहे. त्यावरती मुक्ता म्हणते, मॅडम असे काले करताय तुम्ही, त्या पोरीला आत्ता जर का नाही जायचंय तर तुम्ही काहून तिला घेऊन चाललात, तुम्ही तिला घेऊन जाऊ नका. त्यावरती सावनी चिडते आणि तुला विचारले का, तुला नाही विचारले मी माई करणार ते माझं मी करणार, चल लवकर, ते काही नाही. यावरती तिला रेडी कर कपडे घालून असं म्हणत सावनी निघून जाते. मग आता इकडे सई रडायला लागते. त्यावरती मुक्ता सईला सांगायला लागते, तुले काळजी करू नकोस, हे बघ ही तू कुठेही घेऊन जाणार नाही, पॉपकॉर्न मॅडम तुला कुठेही घेऊन जाणार नाही, याची मी बरोबर व्यवस्था करते, मी तुला आत्ताच्या आत्ता घेऊन जाईन शाळेमध्ये, तू काले काळजी करतेस बाळा. असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये लगेचच सईला आपल्या जवळ घेते आणि सईला जवळ घेऊन ती निघते आणि ती सागरला फोन करते. काही झालं तरी आता सईला मॉडेलिंग करू द्यायचं नाही, हा तिचा फिक्स हे झालेला असतो आणि त्यामुळे ती ताबडतोब या सगळ्यामध्ये आता सईला घेऊन तिकडून निघते. तोपर्यंत मग आता इकडे सागरला बोलवून ती सांगते, सागर आता काहीही झालं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये अटॅक करायला पाहिजे, तो म्हणजे सावनीवरती. सावनी या सगळ्यामध्ये आता मॉडेलिंगसाठी तिकडे घेऊन चाललेली आहे आणि हिला आपण या सगळ्यामध्ये आता हे करू द्यायचं नाही. असं म्हटल्यावर ती सई मॉडेलिंगसाठी येते. सईला तिकडे शॅम्पूची ॲड मिळते. सई सांगत असते, माझ्या सुंदर केसांचं राज आहे ते म्हणजे हा शॅम्पू. तितक्यात तिथे मुक्ता येते आणि थांबवा, त्या मुलीच्या मर्जीविरुद्ध तुम्ही हे शूटिंग करू शकत नाही. यावरती सावनी म्हणते, मर्जीविरुद्ध, कुणाच्याही मर्जीविरुद्ध कसलंही शूटिंग काही चालू नाहीये, या सगळ्यामध्ये तिच्या मर्जीनेच सगळं चालू आहे. असं म्हटल्यावर ती मग आता ती मुक्ताचा हात धरते. जेव्हा ती मुक्ताचा हात धरते, मुक्ता तिला सांगते, सई माऊ तू सांग की हे तुझ्या मर्जीच्या विरुद्ध चाललंय ना. सकाळी सईने सांगितलेलं आहे की तिला या सगळ्यामध्ये हे करायचं नाही, तरी तिला हे करायला लावलं जातंय. असं म्हटल्यावर ती सावनी सांगते, बोल सई, आता तूच बोल. आता सई नक्की काय बोलणार. मुक्ताच्या बाजूने न्याय देऊन ती आता सावनीला अडकवणार का, की सावनीच्या बाजूने पुन्हा एकदा विचित्र काहीतरी बडबडत सई या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवत मुक्ता खोटी ठरणार का, आणि सई खरंच मॉडेलिंग करणार की मुक्ता तिला वाचवणार, की अजून नवीन काही युक्ती करायला लागणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.